श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 90.8 मेगाहर्ट्झवरती फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं माझा जीवन प्रवास या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, भाग 1 मध्ये माझा जीवन प्रवास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधत होता माननीय डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, माजी अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण आणि संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. 40 वर्ष 2 महिने या दीर्घ कालावधीमध्ये एक अखंड तपस्वरती ज्या पद्धतीची तपस्या करतो अशा पद्धतीचं कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य करणारे हे डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. आपल्याशी संवाद साधत होते की माझा जीवन प्रवास या विषयामध्ये अगदी बालपणापासून ते त्यांच्या करिअरची सुरुवात, मित्रमंडळी या सर्वांच्या विषयी उहापोह आणि उद्यान विद्या क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रती केलेलं उत्तुंग असं काम भाग 1 मध्ये आपण ऐकलं. आता भाग 2 मध्ये आपण पुन्हा त्यांच्या संवाद साधणार आहोत. सर, आजच्या 90.8 FM कृषी वाहिनी या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. नमस्कार. हो, भाग 2 मध्ये डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर आपल्याशी संवाद साधत आहेत. आणि आता भाग 2 मध्ये आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सर, एखादा विद्यापीठाचं कार्य म्हटलं तर विद्यापीठाची प्रक्षेत्र उभारणी आपण भाग 1 मध्ये विभाग प्रमुख पर्यंतचं कार्य सांगितलं आणि विभाग प्रमुखानंतरचा पुढचा प्रवास आता आपल्या श्रोत्यांना आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. सर, कशा पद्धतीचा होता विभाग प्रमुखांच्या नंतरचा आपला प्रवास? हा विभाग प्रमुखानंतरचा जे काय प्रवास आहे हा फार छान होता. मी मगाशी म्हटलंच की आपण कष्ट करत राहायचं, फळाची अपेक्षा न करता फळ आपोआप मिळत जातात. त्याप्रमाणेच त्या उक्तीप्रमाणे माझं मी काम करत राहिलो. उद्यान विभागामध्ये डेव्हलपमेंट असेल किंवा बाकीचे काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल करत गेलो. आणि मग त्या दरम्यानच मला आदरणीय कुलगुरू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी अधिष्ठाता निम्नस्तर शिक्षण, लोअर ॲग्रिकल्चर एज्युकेशन या ठिकाणी सहयोगी अधिष्ठाता म्हणून जून 2018ला या ठिकाणी काम सुरू केलं. जवळपास 5 वर्ष मी सहयोगी अधिष्ठाता निम्नस्तर शिक्षण या पोस्टवर काम केलं. आणि खरंच जवळपास आपल्याकडं 70 हे नॉन ॲडेड किंवा जे आपण प्रायव्हेट 2 वर्षाचं कोर्स किंवा 3 वर्षाचं हे जे काही डिप्लोमा कोर्सेस आहे ह्या सहयोगी अधिष्ठात्याच्या अंडर येत असतात. आणि महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील जे काही कृषी निम्नस्तर शिक्षण आहे, मग ते पॉलिटेक्निक असेल, कृषी डिप्लोमा 2 वर्षाचा असेल, कृषी डिप्लोमा 3 वर्षाचा असेल, हे सगळं ह्या विभागाखाली येतात. आणि अधिष्ठाता यांच्या अंडर आणि आदरणीय कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालत असतो. तर ह्यांचं कामकाजाचं म्हणजे त्यांच्या परीक्षा असतील, त्यांचे पेपर सेटिंग असतील, त्यांचं पेपरचं इव्हॅल्युएशन असेल. आणि दुसरं म्हणजे हे जे प्रायव्हेट शाळा असतात ह्यांचे ग्रेडिंग एक महत्त्वाचं काम असतं. तर आपण ग्रेडिंग प्रत्येक शाळांचं ग्रेडिंग करत असतो. ABCD अशा 3-4 ग्रेडमध्ये आपण विभागात असतो. आणि मग A ग्रेड असेल तर 2 वर्षांनी करत असतो, B आणि D असेल तर ते 3 वर्षांनी करत असतो. तर प्रत्येक ह्या पिरियडमध्ये त्यांचं ग्रेडिंग करणं गरजेचं असतं. आणि शैक्षणिक दर्जा हा व्यवस्थित कसा राहील, विद्यापीठाच्या नावाला कुठेही लौकिकला कुठं गालबोट लागणार नाही, तर हे शैक्षणिक स्तर आपला व्यवस्थित राहावा यासाठी ह्यांचं आपण ग्रेडिंग करत असतो. तर ह्या 5 एक वर्ष काळात भरपूर ग्रेडिंग बऱ्याच कॉलेजचं ग्रेडिंग करता आलं आपल्याला. काही शाळा आपण बंद केल्या की जे व्यवस्थित चालत नाहीत, व्यवस्थित शिक्षणाला महत्त्व देत नाही, शिक्षकांना व्यवस्थित अध्ययन होत नाही, विद्यार्थ्यांना व्यवस्थित सुखसोयी निर्माण करत नाहीत. तर ह्या नियमानुसार जे काही शाळा आपल्याला व्यवस्थित वाटल्या नाही त्यासुद्धा आपण या कठोर कारवाई करून त्या शाळा बंद केल्या की विद्यार्थ्यांना कुठेतरी अफवा होणार नाही किंवा विद्यार्थी अडचणीत येणार नाही ह्या दृष्टीने आपण केलेलं आहे. त्याच या 5 वर्षाच्या काळात दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं आपल्याला या ठिकाणी आनंद वाटेल मला की आपल्याकडे 3 वर्ष सेमी इंग्लिश हा कोर्स होता. हां, पण तो 2012पासून सुरू झाला होता. आणि त्याची जी काही विद्यार्थ्यांना त्यात फॅसिलिटी अशी होती की त्यांचा कोर्स झाला की सेकंड इयर BS ॲग्रीला किंवा डिप्लोमा झाल्यानंतर पदवी का अभ्यासक्रमाला दुसऱ्या वर्षात त्यांना डायरेक्ट प्रवेश मिळायचा. परंतु हा सेमी इंग्लिश 3 वर्षाचा आपला डिप्लोमा होता. त्यामध्ये अडचणी अशी येते की हा विद्यार्थी येताना आपल्याला 10वीचा असतो, त्याचं मिनिमम 10वी असतं. मग परत ते 11-12 नसल्यामुळे थोडं इंग्लिशचं अडचणी यायच्या आणि ह्यांचं विद्यार्थ्यांचं फेल्युअर प्रमाण जास्त व्हायचं. म्हणून हा कोर्स जो 2012ला सुरू झाला होता तो 2018 मध्ये आपण हा शासनाच्या मार्फत किंवा आपण प्रस्ताव करून हा बंद केला. आणि त्यानंतर मग असं ठरलं की परत 3 वर्षाचा कोर्स आपल्याला या ठिकाणी करायचा की जेणेकरून हे विद्यार्थ्यांना की पदवीला ॲडमिशन घेता येईल. आणि मग त्या वर्षाचा कोर्स आपण सुरू करताना अधिष्ठाता डॉक्टर फडणवीस साहेब होते आणि मी असं डीन निम्नस्तर शिक्षण होतो. आणि मग शासनाच्या वेगवेगळ्या MCRच्या वेगवेगळ्या बैठकीमध्ये ठरलं की गुजरात या राज्यामध्ये 3 वर्षाचा हा इंग्लिश मिडियम
पॉलिटेक्निक हा डिप्लोमा कोर्स सुरू आहे आणि त्याला ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक असं नाव आहे. मग त्यावर जे विचार विनय सुरू झाला, त्याचा आम्ही अभ्यास सुरू झाला. त्याबरोबर सर्व जे अवेलेबल लिटरेचर असेल, अवेलेबल फॅसिलिटी त्यापर्यंत सुरू केलं. आणि मग शासनानं MCRने एक कमिटी बसवली डॉक्टर अशोक फरांदे साहेबांच्या चेअरमनखाली. आणि त्या ठिकाणी मी मेंबर होतो आणि 4ही विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि आसू डीन ह्या त्या कमिटीचे मेंबर होते. आणि तदनंतर मग आम्ही तो गुजरातचा एक दौरा केला आणि त्या ठिकाणी हा पॉलिटेक्निक कोर्स कसा आहे, काय कुठल्या कोर्सात करता येईल असं त्याचा ओहापोह केला. ते गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी जो 3 वर्षाचा डिप्लोमा आहे तो मग ॲग्रिकल्चरमध्ये आहे, उद्यानविद्यामध्ये आहे, BTech ॲग्री इंजिनिअरिंगमध्ये आहे आणि पशुवैद्यकमध्ये असे 4-5 ठिकाणी आहे. मग आपण विचार केला की पहिल्यांदा आपण फक्त ॲग्रिकल्चरमध्ये सुरू केला आणि मग त्या दिवशी आम्ही तयारी सुरू केली आणि जवळपास 18 ते जवळपास 19-20 पर्यंत आम्ही त्याचा ओहापोह केला, अभ्यासक्रम पूर्ण केला, त्याचा सिलेबस फायनल केला. सिलेबस फायनल करताना सगळ्या डिपार्टमेंटचे लोक किंवा आदरणीय कुलगुरू असतील, डॉक्टर देशमुख साहेब असतील, डॉक्टर माहिंदी साहेब असतील, डॉक्टर लवांडे साहेब असतील, डॉक्टर मोरे साहेब असतील, या लोकांचा सुद्धा आम्ही त्याचा सहभाग घेतला. त्यांना सगळं दाखवलं आणि हा मग सिलेबस आपण च्या कमिटीनं आता या सांगायला थोडं अवघड जाते की फक्त बाकीच्या विद्यापीठात आपला सहभाग त्याचा जास्त लाभला नाही, परंतु आपल्या विद्यापीठानं आपण जी खांद्यावरची जबाबदारी घेतली होती डॉक्टर फरांदे साहेबांना आम्ही आणि आमचे डॉक्टर TO खुळे म्हणून होते, त्यांच्या सहकार्याने आम्ही सगळा सिलेबस घेतला. त्याचबरोबर आम्ही प्रायव्हेटचे जे काय होते, प्रायव्हेटच्या शाळा आहेत 4ही विद्यापीठातल्या, त्यांच्या पण शाळेचे संस्थानिकाचे जे काय त्यांचे प्रिन्सिपल असेल त्या दोघांना, एक बारामतीचं नंतर एक नांदेडचं आणि एक आपलं नारायणगावचं, असे त्यांचे प्रचारी आपण या कमिटीत घेतले होते. आणि यांच्या सगळ्याच्या सहकार्याने एक छानपैकी इंग्लिश मिडियम सुरू केला. त्याचा जो सिलेबस फायनल करताना 6वीत काही टीचर असतात, त्याचा 11वी-12वीचा सिलेबस आपण त्यात ॲड केला. इंग्लिशचा, मॅथमॅटिक्सचा, फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा हा तिन्ही सिलेबस 11वी-12वीचा आपण ह्या कोर्स फर्स्ट इयरला पॉलिटेक्निकचा ॲड केला की जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना कुठं अडचण येणार नाही आहे आणि ह्यांना कोर्स हा व्यवस्थित केला. आणि 80% BS ॲग्रीच्या फर्स्ट इयरचा सिलेबस आपण ह्या डिप्लोमा 3 वर्षामध्ये घातला की जेणेकरून हे ज्यावेळी विद्यार्थी BScला जातील त्यावेळेला त्यांना सेकंड इयरला कुठेही अडचण येणार नाही, कारण त्यानं फर्स्ट इयरचे कोर्सेस ऑलरेडी त्याच्या पॉलिटेक्निक केलेले असतात. तर हा उद्देश ठेवून साधारण पहिलं आपलं पॉलिटेक्निक ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक हे बारामती या ठिकाणी सुरू झालं 2021ला. तदनंतर आपल्या शासनाच्या कार्यालयासाठी काष्टीला जिथे ज्याकडे आपले कृषी संकुल काष्टीला उभं राहिले त्या ठिकाणी आपला दुसरा आपला विद्यापीठाचा किंवा शासनमान्य शासकीय पॉलिटेक्निक सुरू केलं आपण. आणि तदनंतर 22-23 पासून आपल्या जवळपास आता 14 ठिकाणी हा नवीन पॉलिटेक्निक कोर्स सुरू झालेला आहे. तर हे ह्या सहयोगी अधिष्ठाता या कार्यालयाचं आमचं एक मोठं काम असं मी समजतो. आणि थोडं विद्यापीठाला किंवा थोडं आपल्या ग्रासरूटला काहीतरी वेगळं असावं काही जेणेकरून हे विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेतील आणि त्यांना पुढं पदवीनंतर MSc किंवा असं पण या विद्यार्थी येतील. तर आहे ना, एक आपण एक संधी निर्माण करून दिली. निश्चितच श्रोते, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाचं धोरण ठरवत असताना कशा पद्धतीनं डेडिकेटली डॉक्टर श्रीमंत रणपिसे सरांनी काम केलेलं आहे हेच यातनं जाणवत असतं. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची संधी आपण निम्नस्तर कृषी शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे. तर या ठिकाणच्या अजून काही आठवणी आहेत? आता या ठिकाणचं पुढं मी 2000 जवळपास 23पर्यंत या ठिकाणी काम केलं, जो 5-6 वर्ष. तर छानपैकी 14-15 कॉलेज सुरू झाले, इव्हॅल्युएशन असं व्यवस्थित सुरू. तदनंतर आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब आज सध्याचे, त्यांच्या आदर्शानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी साधारण जून 2023ला सहयोगी अधिष्ठाता कृषी पदव्युत्तर महाविद्यालय MPKV राहुरी या ठिकाणी जॉईन झालं. आणि मी परत तुम्हाला सांगितले ज्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं त्या ठिकाणीच एक त्या ठिकाणचा संस्थेचा प्राचार्य किंवा सहयोगी अधिष्ठाता म्हणून जॉईन होताना मला फार आनंद वाटला. आणि या ठिकाणीसुद्धा जे काय माझे सहयोगी अधिष्ठाता पूर्वचे असतील, डॉक्टर कदम साहेब असतील, SS कदम साहेब असतील, डॉक्टर मुघल साहेब असतील, सो ऑन, की ह्यांच्या जे आदर्श होता आमच्या पुढं त्या आदर्श ठेवून आम्ही इथं प्रयत्न केला. एक वर्षभर मी त्या ठिकाणी 4-5 महिने ADPG केलं काम. तदनंतर आदरणीय कुलगुरू साहेब प्रशांत कुमार पाटील साहेबांनी परत जून 2023ला मला परत अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण या पदाचा पदभार दिला. आणि त्या ठिकाणी सुद्धा मला एक वेगळं काम त्या ठिकाणी करण्याची आदरणीय कुलगुरू साहेबांनी संधी दिली. आणि त्या ठिकाणी हा माझा वेगळा प्रवास या पदव्युत्तर शिक्षणाचा सुरू झाला. अगदीच विद्यार्थ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पदव्युत्तर महाविद्यालय आणि पदव्युत्तर महाविद्यालय आणि त्यानंतरचा अधिष्ठाता या पदावरती सरांनी काम केलेलं. त्यांच्याच काळामध्ये पदवी प्रदान कार्यक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घातला. तर काय आठवणी सांगता येतील? तर ह्या काळात एक पदवीचं शिक्षणाचं आपलं कॉलेज, हे जे PJ आपण म्हणून ओळखतो, हे एक नाविन्यपूर्ण इन्स्टिट्यूट आपले आहे. महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतात हे एक नाविन्यपूर्ण कॉलेज आहे. इथले विद्यार्थी एक घडत गेलेले विद्यार्थी ऑल ओव्हर महाराष्ट्रात राहायचं पण ऑल ओव्हर इंडिया काम करतात. हे एक नाविन्यपूर्ण इथलं
तिथलं शिक्षण आहे त्या ठिकाणची जे काही लॅबोरेटरी असतील, त्या ठिकाणी क्लासरूम असतील, त्या ठिकाणी हॉस्टेल्स असतील, या ठिकाणी प्रयत्न केला की त्या ठिकाणी चांगलं काय काय होईल. आणि मीनव्हाईल त्याचबरोबर आपलं एक विद्यापीठाचं ॲक्रेडिशन मार्च 23ला संपलं होतं. विद्यापीठ प्लस आपले जे कॉलेजेस असेल, मग त्यात आपलं PJ असेल किंवा कोल्हापूर असेल, धुळे असेल, पुणे असेल किंवा कराड असेल किंवा हळगाव असेल, या ठिकाणचे पण कॉलेजचे किंवा नंदुरबार असेल, ह्या ॲक्रेडिशन करणं हा एक आमच्या पुढे मोठा टास्क होतं. मग आदरणीय कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा आमचं प्रिपरेशन साधारण मार्च 23पासून सुरू झालं की ॲक्रेडिशन. मग सर्व कमिटी असतील आमच्या किंवा त्या वेगवेगळ्या टास्क फोर्सच्या कमिटी असतील, त्यांनी सगळं हातभार केला. त्याचबरोबर एक वेगळंपण म्हणून या सगळ्यांनी सांगायला मला आनंद वाटतो की या ठिकाणचे हॉस्टेल जे आहेत, आमचे डॉक्टर महानंद माने म्हणून रेक्टर होते की एक हॉस्टेल इतकं नाविन्यपूर्ण की ज्या ठिकाणी या हॉस्टेलची किंवा जे तिथल्या फॅसिलिटीची ही तुमची गववापार ICRमध्ये किंवा IRमध्ये गेली तर ते एक मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की मुलींचं हॉस्टेल असो किंवा मुलांचं हॉस्टेल असेल किंवा त्या ठिकाणची मेस असेल, हे नाविन्यपूर्ण एक आपले काम आहे. मग त्यातली सोलर सिस्टीम असेल मेसमधली किंवा ते मुलांचं कोऑपरेटिव्ह मेस असतील, हे खरंच नाविन्यपूर्ण आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. अगदीच अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण काम आपण अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण या पदावरती असताना अतिशय विद्यापीठाला भूषणावं असं ॲक्रेडिशनचं महत्त्वाचं टास्क असेल या माध्यमातून आपण केलेलं आहे. मग त्यानंतर तुम्ही संचालक विस्तार शिक्षण या पदाकडे तुमची धुरावळ आली. बरोबर आहे. संचालक आदरणीय कुलगुरू साहेब किंवा तुमच्या सर्व आपले विद्यापीठाचे डायरेक्टर्स असतील, संचालक असतील, यांच्या सहकार्याने मी अधिष्ठाता कार्यालयाचा 1 जून 2023ला चार्ज घेतला आणि तिथलं काम सुरू केलं. जसं मी मगाशी म्हणले की लोअर ॲग्रिकल्चर एज्युकेशन जसं प्रायव्हेट शाळा आहेत त्या, तसंच आपल्या विद्यापीठाच्या अंडर जवळपास 64 हे वेगवेगळे महाविद्यालय आहेत की जे वेगळ्या स्ट्रीमचे आहेत. मग ॲग्रीचे असतील, BTECचे असतील, फूड सायन्सचे असतील, हॉर्टिकल्चर असतील किंवा बाकीचे तुमचे ABM असेल, हे अशा आहेत. जवळपास 64 हे प्रायव्हेटचे असतात आणि त्यांचं पण हे ॲक्रेडिशन विद्यापीठा लेवलला करावं लागतं आणि ते चेअरमन अधिष्ठाता असतात किंवा संचालक शिक्षण असतात. तर ते पण आम्ही ह्या 1 वर्षाच्या काळात आणि जवळपास मला अभिमानात सांगायचं वाटतं की 40 वेगवेगळ्या कॉलेजचं ॲक्रेडिशन आमचे डॉक्टर रवी आंधळे असतील, आमचे TO, त्यांच्या सहकार्याने आमचे सगळे असोसिएट डीन असतील किंवा जे काही कमिटी मेंबर्स असतात त्यामध्ये काही EC मेंबर पण असायचं, त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे एका वर्षात आम्ही पूर्ण केलं. आणि दुसरं एक म्हणजे बाब अशी की जे ग्रेडिंग आहेत किंवा जे काय असेल त्यात कुठलाही आम्ही हे केला नाही आहे. जसं असेल तसं की विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून एज्युकेशन आपलं मस्त आहे, त्याची क्वालिटी व्यवस्थित राहावी, तिथं कुठं अडचण येणार नाही. मग कुणाचं कॉलेज आहे, मंत्री आहे का कोण आहे आम्ही पाहिलं नाही, फक्त एज्युकेशन क्वालिटी व्यवस्थित राहावी असंच आम्ही ॲक्रेडिशन केलं. कुठल्याही आमिषाला कुठल्याही ह्याला बळी न पडता त्यांचं ॲक्रेडिशन करून दिलं. मग A असेल तर A राहिली, B असेल तर B राहिली किंवा Bची D झाली, इथवर पण गेलं. पण कुठल्याही साहेबांच्या आमच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या पाठिंब्यानं कुठेही आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवून ग्रेडिंग सगळ्या कॉलेजचं व्यवस्थित केलं. निश्चितच सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चोख पद्धतीचा कारभार या माध्यमातून डॉक्टर श्रीमंत रणपिसे सरांनी प्रत्येक खाजगी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून केलं आहे. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपल्याला जाणवेल की 2 संचालक पदावरती सरांनी काम केलं आहे. एक अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण आणि संचालक विस्तार शिक्षण, पण एक तिसरं संचालक पद आहे त्या पदावर सुद्धा सरांनी काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून अनेक प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा योग त्या माध्यमातून आला आहे. सर, काय सांगता येईल? हां, बरोबर. ती उद्यान विभाग प्रमुख असताना मी संचालक सेंट्रल ॲडव्हान्स फॅकल्टी ट्रेनिंग हे ICRची आपल्याला स्कीम आपल्याकडे आहे, त्याचं मी डायरेक्ट म्हणून काम केलं. 2010 ते 2023पर्यंत काम केलं आणि जो ते 13 ते 14 वेगवेगळे नॅशनल ट्रेनिंग, हे ट्रेनिंग नॅशनल असतात. हे आपल्या महाराष्ट्रात नॅशनल लेवलचे लोक येतात आणि असिस्टंट प्रोफेसर आणि वरचे ह्या केडरचे लोक असतात. तर थोडेफार SMS जे आपले केमिकल असतात ह्यांचं ट्रेनिंग केलं जवळपास. आणि जवळपास मला सांगा आनंद वाटतो की 1200च्या पुढचे हे ट्रेनी हे आपले ट्रेनी या आपल्या सेंटरमार्फत ट्रेनिंग करून गेलेले ते. मग ती कॉलेजचे असतील, ICR इन्स्टिट्यूटचे असतील, वेगवेगळ्या KVKचे असतील किंवा वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे असतील, तर त्या भागाला ते आपण ह्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकलो. कुलगुरू साहेब असतील किंवा बाकी सर्व डायरेक्टरच्या अंदर या ठिकाणी करू गेलो. आणि महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर आपल्या विद्यापीठातच आहे, हे पण आपल्याला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की महाराष्ट्रात 4 विद्यापीठात आहे, पण हे सेंटर असणारं आपलं एक विद्यापीठ आहे. त्यात आपले सगळे टॉलवर्ड्स किंवा अगोदरचे कुलगुरू साहेब असतील, संचालक असतील, त्यांचं सगळं या ठिकाणी सहभाग आहे. आणि त्याचंच मला कार्यभूमिका त्यांचा हा थोडा भाऊ असं मला थोड्या ठिकाणी चालवता आलं. आणि एवढं मोठं ट्रेनिंगला आपल्याला या ठिकाणी त्या ट्रेनिंग अंडर फॅसिलिटी आपल्या डेव्हलप करता आल्या, लॅबोरेटरी डेव्हलप करता आल्या, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता आल्या, लॅबोरेटरी असतील, लेक्चर हॉल्स असतील. आणि दुसरं नाविन्यपूर्ण चौघे साहेब सांग की त्या लायब्ररीची, तर त्या फंडातून पुस्तकं खरेदी करून
चारही आपल्या विद्यापीठातल्या सगळ्या कॉलेजला आम्ही पुस्तक वाटप केलं. छान. तसंच ज्या ट्रेनिंग आपलं संपलं की त्याचं आम्ही कॉम्पिडियम करायचो. त्या लेक्चर कॉम्पिडियम, प्रत्येक लेक्चर कॉम्पिडियम घेते, ते सुद्धा 10-12 कॉम्पिडियम केले आणि ते सगळ्या ट्रेनिंगला ते दिलेलेच. त्याचबरोबर जे कन्सर्न आपले असते कॉलेजेस, त्या सेंट्रल आपल्या ज्या लायब्ररी आहेत आपल्या, त्या सगळा सेट हा त्या लायब्ररीमध्ये आपण दिलेला आहे, त्या सेक्शनला दिलेला आहे, की जेणेकरून ते जे ज्ञान आहे ते सगळ्याला जावं, सगळ्यांना मिळवता यावं, हा एक उद्देश त्या ठिकाणी ठेवला होता. निश्चितच श्रोतेहो, खऱ्या अर्थानं ग्रंथालय हे कोणत्याही शैक्षणिक संस्थेचं हृदय असं म्हटलं जातं आणि त्या माध्यमातून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचं जे सेंटर ऑफ ॲडव्हान्स फॅकल्टी ट्रेनिंग आहे, अशा पद्धतीच्या एका राष्ट्रीय संस्थेचे संचालक म्हणून सुद्धा डॉक्टर श्रीमंत रणपिसे सरांनी अतिशय चांगलं काम केलं आणि विद्यार्थी केंद्रीभूत ठेवून प्रत्येका ठिकाणचे ग्रंथालय हे सुसज्ज करण्याच्या पाठीमागे त्यांचं फार मोठं योगदान आहे. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आपला कार्यक्रम सुरू आहे माझा जीवन प्रवास आणि यामध्ये माननीय डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, माजी अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण आणि संचालक विस्तार शिक्षण हे आपल्याशी संवाद साधत आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले अनेक श्रोते डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर यांना ऐकत असाल आणि त्यांचा जीवन प्रवास अत्यंत असा बोधक उद्बोधक असा आहे. मार्गदर्शन घ्यावं प्रत्येकाला अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आपण त्यांच्या मुखातून आपण श्रवण करत आहात. सर, हे सगळं करत असताना एखाद्या संस्थेचं प्रक्षेत्र उभारणे असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, विभाग प्रमुख म्हणून तर आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेच आहेत, पण एक्सटर्नल फंडेड प्रोजेक्ट हा सुद्धा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो. बरोबर. सर, या दृष्टीनं आपलं कार्य काय सांगता? त्याच्यावर थोडं मी फक्त अधिष्ठाताचं थोडं सांगतो मी, की आपल्या अधिष्ठाता कार्यालयामार्फतच की 2 कार्यक्रम या ठिकाणी फार महत्त्वाचे झाले. त्या ठिकाणी म्हणजे आपलं 37व कॉन्व्होकेशन पदवीदान समारंभ, की एक फार नाविन्यपूर्ण एक चॅलेंज होते. जानेवारीमध्ये आपल्याला करता आलं आदरणीय कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि फार अगदी छानपैकी एक 37व पदवीदान समारंभाला विद्यापीठाचं या ठिकाणी अगदी धमाकाचं साजरं करण्यात आलं, की त्या ठिकाणी आपण काही ठिकाणी रिलीफ सौ देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आपले बैस राज्यपाल साहेब होते. तर एक नाविन्यपूर्ण काम ते एक झालं. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे काय, आम्ही म्हटलं की मी ADPG घेताना ॲक्रिडिशन महत्त्वाचं आहे. तर ती नुकतीच टीम आपली की साधारण मागच्या जूनमध्ये मी रिटायर व्हायच्या अगोदर एक 5-6 दिवस अगोदरच 21 ते 26 ही ॲक्रिडिशन टीम आपली विद्यापीठाबरोबरच 4 आपल्या 6 महाविद्यालयाला पण ॲक्रिडिशन केलं. तर ती एक मोठं टास्क आदरणीय कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कुलसचिव असतील, कुलगुरू असतील किंवा बाकीचे आमच्या संचालक संशोधन, संचालक विस्तार शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली एक ॲक्रिडिशन विद्यापीठाचं एक अगदी चांगल्या परिस्थितीत, चांगल्या फॅसिलिटीमध्ये हे पूर्ण केलं. आणि ती खरंच कमिटी, ती इंट्रोडक्शन मिटिंग असेल किंवा एक्झिट मिटिंग असेल, सर्व समिती मेंबरनी किंवा चेअरमननी अगदी सॅटिस्फॅक्शन दाखवलं. आणि ते चांगलं काम माझ्या काळात मला करता आलं, ही मला एक नाविन्यपूर्ण बाब मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करू शकतो. आपल्या सर्वांचं मार्गदर्शन तर होतंच, पण एक चांगलं काम आणि विद्यापीठाला चांगली ग्रेड मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो. नक्की मिळेल असं अपेक्षा आहे. काय होतं आपण आता रिपोर्ट आलो समजेलच. आता दुसरा तुम्ही प्रश्न विचारला की इंटरनेट फंडेड, कुठल्याही विद्यापीठाला फंड किंवा जे पैसा आर्थिक पाठबळ हे उत्पन्न होणं गरजेचं असतं. आर्थिक पाठबळ फक्त पगार किंवा बाकीची क्वांटिटी चालत नाही आहे. आपल्याला माहीत नाही की मागच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षापासून आपण बघतोय की विद्यापीठाचे कॉन्टिन्युएन्सी हा भाग आपण कमी झालेला आहे. 10% असलं 10% आणखी पण कमी. तर ह्यासाठी विद्यापीठाच्या धर्तीनं की स्वतःचं फंड उभा करणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की नर्सरीपासून मी एवढा मोठा फंड उभा केला. आज आपल्या नर्सरी मी अभिमानाने सांगू शकतो, मी 2010ला आलो त्यावेळेला आमची विद्यापीठाची आमच्या नर्सरीचा फंड होता 42 लाख 2010ला. तर तो आज सगळ्या ॲक्टिव्हिटी आम्ही पूर्ण करून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण करून आज मी 3.5 कोटी हा बॅलन्स आमच्या नर्सरीत ठेवून गेलेला आहे. हा फक्त हा विद्यापीठाच्या म्हणजे उद्यान विभागासाठी वापरला जात नाही, हा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी वापरला जातो. मी कोल्हापूर कॉलेजचं पण जे रोड असतील, लाईटिंग असेल किंवा PGचं ते कंपाऊंड असेल किंवा PG फार्मला टार फेन्सिंग असेल किंवा विद्यापीठाचे काय कोर्ट केसेसला जे देणी असतात विद्यापीठाचे ते असतील, तर ते सगळं आमच्या उद्यान विभागाच्या फंडातनं भरलेलं आहे. फंड हा शेवटी विद्यापीठाचा आहे, पण आम्ही एक विद्यापीठामार्फत एक स्त्रोत निर्माण केला, त्याचा वापर करण्यात आला. म्हणजे आणि त्याचबरोबर विद्यापीठात बाकीच्या सेक्शनला आम्ही भरपूर डिमांड केलं. दुसरा एक म्हणजे काय, आयसरच्या स्कीम असतात. एक 3-4 प्रोजेक्ट, मी 4 प्रोजेक्ट मी कोल्हापूरला एक असताना आमचं एक ॲडहॉक प्रोजेक्ट आम्ही करवंद होतं, करवंद आणि कॅशूनट. तर तो एक 3 वर्ष प्रोजेक्ट होता. डॉक्टर मोरे साहेबांना आम्ही ते प्रोजेक्ट केला. त्यानंतर ज्यावेळी मी पुण्याला आलो त्यावेळेला हायटेक फ्लोरिकल्चर आपल्याला ज्ञात आहे, तर निश एरिया फ्लोरिकल्चर हाही प्रोजेक्ट तिथं होता. 3 वर्ष प्रोजेक्ट जवळपास 70 ते 80 लाखाचं फंडेड पर इयर त्याला असायचं. आणि जो प्रोजेक्ट चाललेला असतो त्याचा खर्च भरपूर असायचा. तो खर्च पूर्ण आपल्या हा फंडातून म्हणजे आयसरच्या फंडातून चालायचा.
आणि आत्ता मागच्या वर्षापासून आपले प्रोजेक्ट संपला आपला, तर आपल्या आता चांगले ते कोर्सेस सुरू झाले, त्यांचं ट्रेनिंग सुरू झालं ते एक आहे. आणि आत्ता आपण आता विद्यापीठाच्या फंडातून ते कोर्स सुरू करतो आहे की जेणेकरून ट्रेनिंग सुरू आहे. तर हा एक फंड झाला. नंतर एक टोमॅटो प्रोजेक्ट आमच्या राहुरी मी HOD असताना सुरू झाला आमचा. ती नॅशनल आयशरचा प्रोजेक्ट होता की त्याचं एक कॉन्सर्शिया हा प्रोजेक्ट होता की प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी हा प्रोजेक्ट होता. एक चोरडे फूड्स पुण्याचे आणि आपण इथे दोघात होतो प्रोजेक्ट, आणि शेतकरी एक होतं. त्यावेळेला डॉक्टर मगर साहेब असतील, डॉक्टर बापकर साहेब असले जुने आपले संसद संचालक, ह्या लोकांच्या बरोबर हा प्रोजेक्ट होता NEPचा. तो जवळपास आमच्या 2014-16पर्यंत प्रोजेक्ट झाला. त्यातनं प्रत्येक वर्षी फंडिंग भरपूर येतं. त्या ठिकाणी जे काही ट्रॅक्टर्स घेतले आपण किंवा मिनी ट्रॅक्टर घेतले, मोठे ट्रॅक्टर घेतले, आपण सगळ्या कॉलेजला ज्यावेळेला प्रोजेक्ट संपला त्यावेळेला कोल्हापूरपासून धुळ्यापर्यंत सगळ्यांना ट्रॅक्टर 2-2, एक मोठा आणि एक लहान, हा त्या स्कीममध्ये दिले. आणि बाकीचे फंडिंग द्यायचे जे आपण डेव्हलपमेंट त्याचे भरपूर झाला. तर हा एक मोठा प्रोजेक्ट होता. आणि हा तुम्ही आता डायरेक्टर जो संचालक सेंटर फॉर ॲडव्हान्स फॅकल्टी ट्रेनिंग, हा जवळपास आज तागा मी गेल्या वर्षापर्यंत थोडं आता फंडिंग कमी होतं, पण 2023पर्यंत आपण सगळे ट्रेनिंग घेतले. आता मागच्या 2 वर्षामध्ये थोडं सेंटर्स पण फंडिंग कमी झाल्यामुळं ही एक कमी झालं. म्हणून प्रत्येक सायंटिस्टने किंवा प्रत्येकाने आपलं स्वतःचं काहीतरी ॲडॉप प्रोजेक्ट असेल काय असेल हे करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला पैसा जे वापरतील ते तुम्हाला फंड उत्पन्न होईल आणि त्यातनं तुम्हाला डेव्हलपमेंट करता येतील. सतत विद्यापीठाच्या नावावर विद्यापीठावर किंवा शासनावर अवलंबून राहता ही एक्सटर्नल फंडांसाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग सेंटरचा असेल, स्टेटचा गव्हर्नमेंट असेल किंवा बाकी एजन्सी असेल, त्याला वेगवेगळे प्रोजेक्ट देणं गरजेचं असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्यामुळे नक्कीच विद्यापीठाला या ठिकाणी आपल्याला मदत होत आहे. निश्चितच श्रोते हो, आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे अनेक प्राध्यापक असतील, विद्यार्थी असतील, शास्त्रज्ञ असतील, सर्वांच्यासाठी एक भावी दिशा, एक तपस्वी ऋषितुल्य व्यक्तिमत्व काय असतात याचा निश्चितपणे प्रत्यय आपल्याला येत असेल. सर, खरंच आपलं काम हे दैदीप्यमान आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून जी नवी पिढी काम करते ह्या सगळ्यांच्यासाठी एक दीपस्तंभासारखं आपलं काम म्हणून आपण हा या भावी दिशा आपल्या सर्व लोकांच्यासाठी दिलेला आहे. आपलं काम, आपलं समर्थन आणि आपला सहभाग नेहमी आपल्याला सदैव आमच्या स्मरणात राहील, विद्यापीठाच्या स्मरणात राहील, अशा पद्धतीचंच काम आहे. सर, हे एवढं सगळं करत असताना मी पूर्वीच म्हटलेलं आहे की 40 वर्ष 2 महिने इतका कार्यकाल आपण केलेला आहे. हे करत असताना इतकं उत्तुंग स्वतःला झोकून देऊन सगळ्या गोष्टी हा काम करत असताना, वेगवेगळ्या पदावर एवढ्या पूर्ण कार्यक्षेत्रातला प्रवास करत असताना एक कौटुंबिक पाठबळ सुद्धा लागतं आपल्याला. या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या परिवाराकडे कसं बघता किंवा परिवाराचं कसं पाठबळ तुम्हाला लाभतं? नाही, परिवाराचं पाठबळ मी पहिल्यापासून सांगितलं की माझ्या प्राथमिक शिक्षणापासूनची माझ्या शेवटपर्यंत, आणि त्यानंतर लग्नानंतर माझी सुवेद्य पत्नी प्रेमा हे 1987 पासून ते आजपर्यंत पुढे सुद्धा यांचं पाठबळ, मी ज्यावेळेला विद्यापीठात काम करतो किंवा कुठे बाकीचे काम करतो तेव्हा ही पाठबळ फार महत्त्वाचं आहे. आणि माझी सुवेद्य पत्नीने हे शेवट पण पाठबळ मला दिलं. मुलांची जडणघडण असेल, मुलांची शाळा असेल, तर माझं थोडं दुर्लक्ष झालं, पण तिनं सगळं ह्या सावरलं आणि त्यामुळे ही मुलं माझी घडली. तर तिचं योगदान माझ्या कार्यात जो सगळं तिचं भरपूर आहे आणि त्यामुळेच कदाचित मी ते करू शकलो. मग त्यामुळे माझे आईवडील असतील, माझे बंधू असतील आणि माझी पत्नी आणि माझी मुलं या सर्वांनी मी माझं ह्या जे काही काम केलं सहभागी मी त्यांच्या ठिकाणी करत गेलो. विद्यापीठाचं जे काही माझे आता ते काम केलं ह्या विद्यापीठाचं सुद्धा की ज्या ठिकाणी मी माझ्या प्रवासात 1984 पासून ते 2024पर्यंत या वाटेवर जे काही मला सहकारी भेटले, वरिष्ठ भेटले, अधिकारी भेटले आणि मार्गदर्शक भेटले, या सर्वांचं मला प्रेम, सहकार्य आणि मदत आणि पाठबळ शेवटपर्यंत लाभत गेलं. आणि त्यामुळे मी थोडंफार खारीचा वाटा विद्यापीठाच्या जडणघडणीत करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना धन्यवाद देतो, त्यांचं सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि असंच सहकार्य, असंच प्रेम त्यांचं पुढंही लाभत राहील अशी मी प्रार्थना करतो. सर, बऱ्याच वेळापासून भाग 1 आणि भाग 2 मधून आमच्या श्रोत्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला जीवन प्रवास या ठिकाणी उलगडलेला आहे. मला असं वाटतं की जवळजवळ 40 वर्ष 2 महिने इतकं प्रदीर्घ या ठिकाणी केलं, एक तपस्या, एक तपस्वी म्हणून या ठिकाणी केलं आहे. हे सगळं करत असताना एवढी ऊर्जा, एनर्जी तुम्हाला मिळते कुठून सर? ऊर्जा एक आपली शरीर आपली एक शारीरिक संपत्ती आहे. त्याचबरोबर जे आहे त्यात सॅटिस्फॅक्शन मानणं हा दुसरा भाग आहे. आपण फक्त पाठीमागणं लागतं, जे आहे त्यात परिपूर्ण तुम्ही इनपुट द्या, तुम्हाला सगळे मिळत जाईल. आणि अपेक्षा करत जाऊ नका, मला असं वाटतं आपोआप मिळणार आहे. म्हणून मी भावी पिढीला असं सांगेन की तुम्ही कर्म करत राहा, कर्म करा. कष्ट किंवा परिश्रमाला पर्याय नाही. मी काय करतोय हे माझं मी फक्त बघायचं आहे. शेजारचा काय करतोय, शेजारचं 9 वाजता आला नाही आहे, मी 9 वाजता ऑफिसला आलो, शेजारचा का नाही आला ही पाहण्यापेक्षा तुम्ही काय करता ही घ्या. प्रत्येकाचा आदर्श घ्या, दुर्गुण टाकून द्या. एखादा उशीर येत असेल, एखाद्या कामात टंगळमळ करता तर त्याचा तो गुण न घेता त्याचा जे कोण चांगला गुण आहे तो घ्या. आणि आपण काम
प्रामाणिकपणे ट्रान्सपरंट करत राहायचं, कुठल्या आमिषाला बळी न पडता एक काम सतत करत गेलं आणि विद्यापीठाच्या किंवा आपल्या जी काय संस्था त्याच्या जडणघडणीमध्ये आपण हातभार लावत गेला तर जे काय तुम्हाला मिळणार आहे ते नक्की मिळणार आहे. जे तुमची अपेक्षा आहेत ते नक्की पूर्ण होणार आहेत. फक्त आपण ट्रान्सपरंट आणि आपण प्रामाणिकपणे आपला कामाला न्याय देत राहणं असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चितच श्रोते हो, विद्यापीठानं आपल्याला काय दिलं यापेक्षा विद्यापीठासाठी आपण काय केलं हा कृतज्ञता भाव सातत्यानं रणपिसे सरांना या ठिकाणी जाणवत असतो. आणि एखादं काम करायचं असेल, इतकं झोकून द्यायचं असेल तर हेल्थ सुद्धा फार महत्त्वाची असते. आणि आज जवळजवळ 62 वर्ष पूर्ण झाले तरी सुद्धा रोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉक त्यांचं असतं. आपल्या मित्रमंडळींच्या सोबत ते विद्यापीठाला फेरफटका मारत असतात आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाच्या संपत्तीत राहत असतात. सर, हा काय अनुभव सांगता येईल? आपण म्हटलं शारीरिक संपत्ती आपली सगळ्यात महत्त्वाची आहे. पैसा येईल, पैसा जाईल. शरीर व्यवस्थित राहिलं, तुमचं आरोग्य व्यवस्थित राहिलं तर सगळं व्यवस्थित आहे. आपण पाहतोय आपलेच काही साथीदार ही निम्या वाटीवर सोडून गेले. आपल्याला भरपूर संपत्ती भरपूर जमा केली, पण येणं कारण काय ते अडचणी आल्या, काहीतरी अपय आले, मग अडचण. म्हणून मी सगळ्यांना या ठिकाणी सांगितलं की दिवसातला कमीत कमी 1 ते 2 तास एक दिला तर छानच आहे. ही तुम्ही सध्या प्रत्येकाने आपल्या तब्येतीसाठी देणं पाहिजे. आणि मी ज्येष्ठ नागरिकांना किंवा जे काय आमचे बंधू सहकारी रिटायर झाले त्यांना तर आवर्जून सांगेल की ते हे केलंच पाहिजे. त्याचबरोबर जे काय नाविन्यपूर्ण जे काय तुम्ही जे 40 ज्यांनी गाठली त्यांनी न विसरता आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपली शरीर संपदा व्यवस्थित राहते. आपण काही करू शकतो, कुठल्याही गडावर जाऊ शकतो, कुठलेही आपण पादकात करू शकतो, कुठलेही काम आपण सफल करू शकतो. तर एक शारीरिक संपत्ती आपण सर्वांनी व्यवस्थित जपावी हे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि हे सगळं करत असताना मित्रमंडळींचा परिवार तर तुमचा अफाट आहे. आणि आमचे विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल सिरके सर नेहमी म्हणत असतात की सरांना एखादी गोष्ट सांगायची असेल की ए शाण्या इकडे, अशा पद्धतीचा एक सूर असतो जागा. सर, ह्या कधी कधी हे करत असताना भूमिका सुद्धा घ्यावं लागते, राग घ्यावं लागतं, एखादा विषय प्रेमानं हाताळायचा असेल, कशा पद्धतीनं सर टॅकल करत होता? नाही, काही ठिकाणी तर काही ठिकाणी सर्वच आपले सहकार्य काही सारखे नसतात किंवा त्याची सगळ्यांची कॅपॅसिटी सारखी नसते. सगळ्यांचा स्तर वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाच्या परीने किंवा प्रत्येक लेवलने आपल्याला थोडं हँडल करावं लागतं. आता काही ठिकाणी म्हणतो आपण की कटुता अनुभव असतात, पण एवढंच की मी मग सुरुवातीला सांगितलं की आमचे डॉक्टर देसाईचं आमचे मार्गदर्शन आहे. भरपूर कडक बोलायचे, भरपूर हे करायचे, परंतु कामाच्या वेळेला किंवा त्यांचं जे काय असेल प्रेम हे त्यांचं निस्थळ असायचं. तसंच मी पण प्रयत्न करत गेलो की कामाच्या त्याला बोललो तरी काम झालं की परत बाबा ते तुझं आज करायचं, ते काम झाल्यानंतर ते बरोबर घेऊन बसून चहा पाणी करत जायचो. पण कडक बोलणं पण गरजेचं असतं काही ठिकाणी. कारण कसं काय वेळ काय आठवणी करून द्यावं लागतात. सगळेच आपले सगळं मनाने किंवा तो म्हणलं की ताक ओळखणार नसतात. त्यामुळे काय ठिकाणी थोडं हर्ष पण वागावं लागतं. पण ते एक सिस्टीमचा भाग असतो. कोणाचा आपला वैयक्तिक किंवा काय नसतो की हा सिस्टीमचा भाग असतो. काम झालं की नंतर आपण एकत्र असतो. तर हे पण करणं गरजेचं आहे. कारण त्याशिवाय काम आपल्याला होत नाही किंवा आपल्याला टार्गेट पूर्ण होत नाही. काही दिलेले आपले डेडलाईन असतात, ती करणं गरजेचं आहे. तर सर्वांनी ते समजून घ्यावं लागतं किंवा समजावं लागतं की आपल्या ऑफिससाठी बोललेलं असतात. आणि माझा पण आतापर्यंत उद्देश तोच राहिला की सगळ्यांना बोललो असलं तरी दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या वेळेला की आपण ते एकत्र असतो. अगदीच मानदेशी स्टाईलमध्ये सर अतिशय प्रत्येकाला प्रेमानं हाक मारत असतात आणि तो त्यातला त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलाय. आणि हे सगळं केल्यानंतर सर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विद्यापीठ, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली असेल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, या दोन्ही विद्यापीठामध्ये संशोधन म्हणून काम केलं. 40 वर्ष 2 महिन्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि कुठेतरी विद्यापीठाला सुद्धा आपल्या एक आंतरराष्ट्रीय पातळीवरती न्यावं या दृष्टिकोनातून सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश दौऱ्याचं सुद्धा आयोजन केलं होतं. तर तिथला अनुभव काय होता? आदरणीय कुलगुरू साहेबांच्या प्रेरणेनं मार्गदर्शन आणि आपले संसद संचालक डॉक्टर सुनील गोरंटीवार यांचे जे कास्ट प्रोजेक्ट, आपलं नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट आपल्या MPK राहुरीमध्ये आहे की जो आज जागतिक पातळीवर नावाजला जातो आणि जे आपल्या राष्ट्रीय पातळीवर एक वेगळं नाविन्यपूर्ण आहे. तर त्याच्यामार्फत वेगवेगळे संशोधन सुरू आहे. मग ड्रोनचं संशोधन असेल, स्प्रिंगचं असेल, वेगवेगळे ॲप तयार करणं असेल, जल ॲप तयार करणं असेल किंवा इमेज पेस्ट आयडेंटिफिकेशन असेल, हा असं फार मोठं एक विद्यापीठात नाविन्यपूर्ण आहे. आणि त्या ठिकाणी मी या ठिकाणी सांगेन की हा प्रोजेक्ट आपला भारतातला एक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट आपल्या राहुरी कृषी विद्यापीठात आहे. आणि डॉक्टर सुनील गोरंटीवार आणि डॉक्टर मुकुंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय कुलगुरू साहेब यांच्या प्रेरणेनं हा प्रोजेक्ट छानपैकी चालला आहे. जवळपास वर्ल्ड बँकेचं प्रोजेक्ट आहे. 300 ते 400 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे. जवळपास 5 ते 6 वर्ष प्रोजेक्ट आपला मागच्या या डिसेंबर 23ला हा प्रोजेक्ट संपला. पण या ठिकाणी चांगलं काही एक विद्यापीठासाठी या प्रोजेक्टने दिलं. जवळपास 94 विद्यार्थी आणि जवळपास 34 स्टाफ या प्रोजेक्टमार्फत एक बाहेरच्या देशात जाऊन एक अभ्यास दौरे करून आलेले आहेत. तर एक नाविन्यपूर्ण आम्हाला पण आदरणीय सरांच्या मार्फत एक बँकॉकची 7 दिवसाचं ट्रेनिंग
किंवा व्हिजिट म्हणून आम्हाला एक प्रोग्राम केला, तर त्यात आमचे डॉक्टर शिर्के साहेब असतील, डॉक्टर आमचे कंट्रोलर सदाशिव पाटील साहेब असतील, राजेंद्र वाघ साहेब असतील, डॉक्टर खरबडे असतील, हे एक असं 5-6 जणांचं, आणि डॉक्टर सोळंके साहेब आमचे प्रक्षेत्र संचालक, या 5-6 जणांचा ग्रुप आमच्या ठिकाणी बँकॉकला गेलो होतो. 1-2 ते 5-6 वर्षापूर्वी मी अगोदर पण येऊन गेलो तिथं. एक एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एक जे आशिया कंट्रीतले, आशिया खंडातले जे काही वेगवेगळे लहान लहान राष्ट्र आहेत त्यासाठी त्यांचं ट्रेनिंग तिथं होतं, आणि एक 7 दिवसाचं ट्रेनिंग तिथं आम्ही केलं. मग हे ॲडव्हान्स ड्रोन असेल किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, स्पेक्ट्रल इमेज असेल, किंवा जे ॲडव्हान्स प्रोसेसिंगमध्ये असतील, किंवा व्हरायटी डेव्हलपमेंटसाठी असतील, किंवा जिओमेट्रिक असेल, या दृष्टीने या ठिकाणी अभ्यास करता आला. आणि फार अगदी चांगला अनुभव आम्हाला या ठिकाणी 7 दिवसात करता आला. आणि हे प्रेरणा किंवा यांच्या आपल्या विद्यापीठानं भरभरून आम्हाला दिलं की माझ्या SRM म्हणजे वरिष्ठ संशोधन सहाय्यकापासून जे अधिष्ठाता कृषी, त्याचबरोबर थोडे दिवस आता मी 3-4 महिने संचालक विस्तार शिक्षण याची पण आदरणीय कुलगुरू साहेबांनी जबाबदारी केली, त्याचं पण थोडं या ठिकाणी मला काम करता आलं. फार जास्त काळ मिळालं नाही, जास्त काय दाखवता आलं, पण प्रेरणा साहेबांची, आणि त्यामुळे थोडं काय करता आलं. म्हणून अगदी शेवटी मी असं सांगेन की विद्यापीठानं भरभरून दिलं. जेवढं माझ्या आईवडिलांनी मला घडवलं तेवढ्याच प्रमाणात विद्यापीठानं मला अगदी प्रत्येक स्तराव मान सन्मान, सुखदुःख सगळं मला शेअर केलं, आणि भरभरून विद्यापीठानं दिलं. त्याबद्दल मी विद्यापीठाचा फार फार धन्यवाद देतो, विद्यापीठाची कृतज्ञता व्यक्त करतो. कारण मी माझ्या परीने थोडंफार विद्यापीठात देण्याचा प्रयत्न केला, पण विद्यापीठानं मला सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या, त्याबद्दल खरंच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. निश्चितच आपलं काम, आपलं समर्थन आणि आपला सहभाग निश्चित ह्या विद्यापीठाला आणि सर्व विद्यापीठातल्या लोकांना स्मरणात राहील. तुमचे परिश्रम आपल्या समृद्धीच्या मार्गात एक महत्त्वाचं प्रमाण ठरेल, हीच या विद्यापीठाकडनं निश्चितपणे आपल्या या कार्यामध्ये आहेत. सर, इतकं सगळं सांगितलं, आपण सगळी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातल्या योजनाबद्दल काय, आता यानंतर उरलेलं आयुष्य आपलं अतिशय सुखाचं समृद्धाचं जाणारच आहे, कशा पद्धतीनं काय विचार केलेला आहे? हा, आता विचार केलेला, आता मी आता जूनला रिटायर झालो, आता 1-2 महिन्यात शिफ्टिंग होईल. आता मुलं चांगले सर्व्हिस लागले. चिरंजीव माझा सिनियर बँक मॅनेजर आहे, तो पण ॲग्रिकॉस आहे, मुख्य म्हणजे उद्यान विद्याविभागातून त्याने मिस केलेले. IBPS मार्फत सिलेक्शन झालं. 2-4 वर्ष तो ह्याच्यात MP आणि ती राजस्थान बॉर्डरला होता. आता नुकत्याच मागच्या वर्षापासून पुण्यात सर्व्हिस करतो या, आणि लक्षरवणची जी काय त्यांची मेन ब्रँच तिथं आहे, ते R&Dमध्ये तो आहे, तिथे तो सेटल आहे. आपलं घर पण आपल्या सगळ्यांच्या तिथे मी नांदेड सिटीला एक घर केलेलं आहे, आणि बारामतीला थोडीफार शेती आहे. तर बारामती आणि पुणे ह्या ठिकाणी मी माझं वास्तव्य राहील. एक तब्येतीकडे लक्ष द्यायचं, तुम्ही सर्वांनी सांगितलं, सगळं माझे मित्रपरिवार सांगतात, त्याप्रमाणे तब्येतीकडे लक्ष द्यायचं आणि शेतीत गुंतून जायचं, हा विरंगुळा मी ठेवलेला आहे. शक्यतो जॉईन होणार नाही कुठं, असा विचार आता तर सध्या आहे. पुढं काय मला सांगता येत नाही काय विचार बदलला, पण सध्या तरी विचार केला की आता भरपूर, आता 40 वर्ष 2 महिने सर्व्हिस केली, भरपूर सर्व्हिस केले, आणि तशी काही जबाबदारी राहिली नाही. थोडं कुटुंबाकडे लक्ष, आणि माझ्या जे काही गावाकडे जे काही लोक, माझे बंधू, माझी पुतणी असतात, त्यांच्याकडे थोडं लक्ष द्यावं, हा एक माणूस ठरवलेला आहे. आणि असेच आपल्या सहकार्यानं, आपल्या प्रेमानं बाकी माझ्या सगळ्या बाकीच्या इच्छा पूर्ण होतील अशी आपण अपेक्षा करतो. निश्चितच श्रोते हो, भाग 1 आणि भाग 2 अशा 2 भागामध्ये गेल्या बऱ्याच वेळापासून 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून सरांनी अतिशय आपला पूर्ण सगळा इतिहास, आपला प्रवास आपल्या उलगडलेला आहे आपल्या सर्व श्रोत्यांच्या समोर. आणि 2 भागामध्ये आपण इत्यंभूत माहिती आपल्याशी संवाद साधलेला आहे. मान्य डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, माझे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण आणि संचालक विस्तार शिक्षण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सर, बऱ्याच वेळापासून तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी माझा जीवन प्रवास या सदरात अत्यंत छान पद्धतीचं मार्गदर्शन केलं. निश्चित आपलं कार्य हे दीपस्तंभासारखं आहे, आणि हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नेहमी सदैव स्मरणार्थ राहील. आपण केलेल्या या मार्गदर्शनाबद्दल ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे अनेक श्रोते असतील, किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते असतील, त्याच पद्धतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व विद्यार्थी असतील, आमचे शेतकरी बांधव असतील, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, शास्त्रज्ञ सर्व असतील, आणि तुमचा मोठा मित्रपरिवार, नातेवाईक हे सुद्धा तुम्हाला ऐकत असतील, सर्वांच्या वतीनं अगदी मनापासून तुम्हाला खूप 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 धन्यवाद. आणि तुमच्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आणि फुले कृषी वाहिनी 90.8 FM कृषी वाहिनीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला त्याबद्दल पण धन्यवाद. असाच स्नेह प्रेम लागीत राहो ही सदिच्छा. नमस्कार.